भंडारा जिल्ह्यातील भावड गावच्या वेशीवर असलेल्या मंदिरात भगवान शंकरजींच्या मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेने जिल्ह्याचे धार्मिक वातावरण तापले असून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज भावड ते अड्याळ असा 17 किलोमीटरचा भव्य असा निषेध मोर्चा काढण्यात आला। भावड गावातील आराध्य दैवत असलेल्या महादेवाच्या मूर्तीची विटंबना झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जनक्षोभ उसळला। या घटनेच्या निषेधार्थ आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले। 17 किलोमीटरची पायपीट करत हा मोर्चा अड्याळ पोलीस ठाण्यावर धडकला। मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने भंडारा पवनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। जोपर्यंत आरोपीला पेड्या ठोकत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आंदोलकांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असून अड्याळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आमच्या श्रद्धेवर घाला घालणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल अशा शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। शासनाकडे मागणी एकच होती की काल जे काही घटना घडली, काल घडली का रात्री घडली असेल बहुतेक, हे सकाळी सगळे गेलेत ट्रस्टीचे लोक पूजा रोजच्या प्रमाणे, तर त्यांना एक वेगळं चित्र तिथे दिसला आणि त्याच्यामुळे त्यांनी मला वाटते पोलीस प्रशासनाला कळवलं। पोलीस प्रशासन आलेत, हे लोक सगळे बसले होते, मला त्यांनी बोलवलं। मी पण कारण त्या तिथून माझे सुद्धा भावना जुळलेल्या आहेत, कारण 2009 मध्ये त्याच्या अगोदर दोनदा मूर्तीची विटंबना झाली होती, तोडफोड झाली होती। तर तिसऱ्यांदा मी 2009 मध्ये तिथे मूर्ती स्थापना केली आणि त्याच्या नंतरपासून मी दरवर्षी, हे मला बोलवत असतात, मी दरवर्षी महाशिवरात्रीला जात असतो। जेव्हा मला त्यांनी सांगितलं की भाऊ तिसऱ्यांदा मूर्तीची तोडफोड झालेली आहे तर आपल्याला यायचं आहे, आम्ही सगळे काम सोडून आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही जे बघितले ते एकदम विद्रूप पद्धतीने ते फोडलेलं आहे, डोकं, हात, पाय। असं वाटलं की असं क्रूर माणूस असेल कोणतरी जो असा कोणत्याही धर्माची मूर्ती तोडणं म्हणजे हे चुकीचं आहे। प्रत्येकाची आस्था जोडलेली असतात आणि ते महाकालांची शिवजीची मूर्ती तोडलं। त्याच्यानंतर जे झालं, हे लोकांची मागणी एकच होती का सगळ्यांनी का जो कोणी आरोपी असेल त्याला अटक करा आणि आम्ही नवीन मूर्ती वगैरे लावू। परंतु हे सगळं न होताना आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नरुलजी हसन यांना धमकवतात की तुम्ही CCTV लावला नाही, तुम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, हे करीन, ते करीन, तुम्ही हे करा, ते करा, आणि नंतर असंही विचारतात तू कोणत्या पक्षाचा आहेस। तर मला हे प्रश्नचिन्ह होते, अरे तुम्ही पोलीस अधीक्षक आहेत, इतक्या मोठ्या पदावर आहेत, IPS आहेत, तुम्ही कोणत्या पक्षाच्या मध्ये न पडता तुम्ही जे कोणी आरोपी असेल त्याला अटक करायला पाहिजे। तुम्ही हे सगळे करत असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला, अरे ते उपसभापती आहेत, अध्यक्ष, ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत, तुम्ही त्यांना असं धमकवता, हे एखादा चांगले पोलीस अधीक्षकला सोबत नाही आहे। आणि आम्ही अशा जे ट्रस्टी लोकांना धमकवणाऱ्या अशा पोलीस अधीक्षकाचा आम्ही निषेध करतो। तुम्ही आरोपीला ताबडतोब तुमची दिशा जी असायला पाहिजे ही आरोपीच्या विरोधात असायला पाहिजे, कोणीही असेल त्याला अटक करायला पाहिजे। तुम्ही त्यांना सोडून या ट्रस्टी लोकांना धमकवता, या पदाधिकाऱ्यांना धमकवता, यांना CCTV लावा म्हणता, यांना पक्ष विचारता, तर ह्या अशा पोलीस अधीक्षकाचा आम्ही निषेध करतो। हिंदू धर्मावरती अन्याय झालेला आहे, हा आघात झालेला आहे आणि ह्या आघातावरती, जखमेवरती मीठ चोळणाऱ्या अशा पोलीस अधीक्षकाचा निषेध करतो। आम्ही गरज पडेल तर विधानसभात सुद्धा याची लक्षवेधी लावू आणि अशा पोलीस अधीक्षकाला त्याला जाब विचारू। भूमिका हीच राहील की वारंवार जर आमच्या हिंदू देवी देवतांची विटंबना जर होत असेल आणि जी जागृत आमची भगवान शंकराची मूर्ती आहे तिला जर वारंवार फोडल्या जात असेल, जो कोण मातेभिरू असेल किंवा जो कोण समाजकंटक असेल त्याला तिथून काय साध्य करायचं आहे त्यांना ते सांगायला तरी पाहिजे। आमच्यावर अन्याय झाला, आमचा काही विषय असेल आम्हाला त्यांनी मारायला पाहिजे, परंतु आमच्या मूर्तीने काय केलं? आणि वारंवार जर आमच्या हिंदू धर्माची आमच्याची श्रद्धा तिथं लागलेली आहे, संपूर्ण भावडवासियांची पंचक्रोशीची श्रद्धा तिथं आहे आणि गुण्यागोविंदानं लोक सकाळी येतात, पूजा अर्चा करतात, महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या उत्साहाने आम्ही तिथे साजरी करतो आणि आमच्या भावना दुखवल्यात। मी तुम्हाला सांगतो, जसं माहीत झालं तेव्हापासून आम्ही 18-20 तास आम्ही जेवण सुद्धा केलेलं नाही। संपूर्ण आमच्या महिला मंडळी का रडल्या। माझी एकच विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही काल आम्हाला 24 तासाचा अल्टिमेटम दिला होता, परंतु आपण अद्यापही कोणत्याच आरोपीला तुम्ही शोध घेऊ शकला नाही आरोपीचा। त्याला जर शिक्षा झाली नाही, तो जर मिळाला नाही, तर आम्ही पुन्हा साहेबांच्या वतीनं त्यांच्या नेतृत्वामध्ये भंडाऱ्याला शुक्रवारला भव्य मोर्चा काढणार आहोत आणि जोपर्यंत त्याला मिळत नाही आरोपी तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, आम्ही थांबणार नाही।
आणि ज्या पोलीस अधीक्षकांनी तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने आमच्यासोबत काल ट्रीटमेंट केली, ज्या आम्हाला त्यांनी इकडं तिकडं दडपण्याचा प्रयत्न केला, आमचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला की आम्ही तुमच्यावर असं असं करू, जर तुम्ही ऐकले नाही, इथून जर बाजूला झाली नाही तर मला पोलीस CM साहेबांचा फोन आहे की अशा प्रकारे जर कोणी दादागिरी करत असेल किंवा जातीचा तेढ निर्माण करत असेल तर त्याला सोडायचं नाही, त्यावर गुन्हे दाखल करा आणि त्याला अटक करा म्हणून. आणि एवढ्या पद्धतीनं आमच्यापर्यंत गेले. एवढंच नाही तर आम्हाला खूप इथे आणल्यानंतर सुद्धा आम्हाला त्यांनी ट्रेस केलं. आम्हाला वारंवार अरे आम्ही त्याचे रक्षण करतो, आम्ही 21 वर्षापासून त्या मूर्तीची पूजा अर्चा करतो. तुम्ही संपूर्ण भाबड वैश्यांना विचारा, परिसरातल्या सर्व लोकांना विचारा. तो एक माझ्यासाठी वेगळा विषय. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे सर्व मंडळीचा, सृष्टीचा, की लवकरात लवकर त्या आरोपीला पकडा आणि आमचं जर काही सहकार्य लागत असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करायला 100% तयार आहोत. परंतु आम्ही आरोपी भेटल्याशिवाय शिस्त बसणार नाही. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, भंडारा.